संभाजीराजांचे इतके छळ, हाल, अनन्वित त्यांचे हाल मी सांगू शकत नाही. म्हणजे तुम्ही माझ्या शेजारी बसला होता मगाशी सुद्धा, जर तुम्ही पाहिलं असेल तर ते वाचताना माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. हा तो पुरावा आहे आणि हा त्यांनी लिहिलेला आहे. औरंगजेबाच्या ऑफिशियल एंट्रीजमधला पुरावा आहे, त्यांनी दिलेला पुरावा आहे. आता हे ऑफिशियल आहे बरं का. औरंगजेबाच्या दरबारातील त्याच्या देखरेखीखाली, त्याच्या नेमलेल्या विश्वासू माणसांच्या देखरेखीखाली तयार झालेली ही त्याचे ऑफिशियल रेकॉर्ड्स आहेत. ह्याच्यामध्ये जो पहिला शब्द अडतो आहे किंवा जो पहिला शब्द लागतो आहे तो आहे मकहूर. मकहूर म्हणजे आपण एखाद्या आपल्या शत्रूला खूप खालच्या ह्याची स्तराची शिवी देतो, त्या अर्थाने त्या ह्यानी म्हणजे ती हेटाळणी होती या शब्दामध्ये. अहवाले संभा मकहूर गिरफ्तार शुदा असंच सुरुवात आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेचा अहवाल हा त्यांनी लिहायला सुरुवात केलेली आहे. ही साधारणतः 4 पानांची एंट्री आहे. मुकर्रब खान ह्याला हरकाऱ्यांकडनं खबर मिळाली आणि याला जी खबर मिळाली की ते खेळण्याच्या किल्ल्याजवळ आलेले आहेत अशी त्याला खबर मिळाली. त्याने त्याप्रमाणे स्वतःची शिबंदी घेऊन जाऊन तिथे छोटी चकमक उडाली आणि पुढे जाऊन त्यांनी पन्हाळ्याला पकडले. ही खबर जी होती ही 1 दिवस आधी ही जी माहिती होती ही औरंगजेबाला मिळाली. त्याचे जासूद, त्याचे खबरी, हरकारा हा खबरी असतो, जासूद असतो, तर त्या सिस्टीमकडनं त्या लोकांकडनं मिळेपर्यंत तो 1 दिवस अधिक थांबला आहे. आणि हेच म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की त्याला 2 तारखेला मिळाली तरी तो 3 तारखेपर्यंत थांबला. आणि जेव्हा त्याच्या हरकाऱ्यांनी ही खबर कन्फर्म केली, कारण ते ऑफिशियल त्याच्यासाठी असणारे माणसं होते, की त्यांनी सगळ्यात आधी नौबत वाजवायला सांगितली. हाच औरंगजेब आहे ज्यांनी संगीतावरती आणि वाद्यांवरती बंदी घातली होती. अक्षरशः त्याच्यामध्ये शादियाना लिहिलं आहे की शादियाना वाजवा, ते नौबत वाजवा, ते ढोल वाजवा, आनंद साजरा करा. आल्या आल्या त्यांनी खानाला खिताब आणि त्याला खिलत त्याला विशिष्ट कपडे, विशिष्ट पेहराव, डेकोरेशन जे काय असेल ते फटाफट त्याला पहिल्या लेवलला त्याला देऊन टाकण्यात आलं. पुढं त्यांनी काय काय करवलं, त्यांनी त्यांना आपल्याकडे आणवलं आणि स्वतःच्या लष्कराच्या कोठारामधनं काही गोष्टी मागवल्या स्पेसिफिकली. सगळ्यात आधी तर छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्याच्या साथीदारांना त्यांना बादशाहसमोर आणा असं त्यांना सांगण्यात आलं. त्यांनी लाकडी टोपी मागवली आणि त्यांना उंटावर बसवलं. उंटावर बसून लाकडी टोपी, आणि त्या लाकडी टोपीचं पण वर्णन केलेलं आहे की ती लाकडी टोपी ही लाल रंगाची होती.